हॅलो एव्हरीवन. तुम्ही सगळे कसे आहात? आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल. तर आपली जी फ्री शिवण क्लासची जी सिरीज चालू आहे, त्याच्यामध्ये मागचे तुम्ही बघितलं तर बॅकड्राफ्ट काढून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण फ्रंट पण काढलेलं आहे आणि आता आपण ह्या व्हिडिओमध्ये स्लीव्हची ड्राफ्टिंग कशी करायची ती स्टेप वाईज आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ न स्किप करता बघा. तर ठीक आहे, आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करूया. तर ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक ड्राफ्ट कसा करायचा तो बघितला होता. आता आपल्याला स्लीव्ज राहिले होते, स्लीव्जचा पॅटर्न कसा काढायचा. तर हे स्लीवचे नोट्स आहेत, हा आपला असेल डायग्राम. ठीक आहे, आणि हे त्याचे नोट्स असतील. ठीक आहे, तर ह्याच्याप्रमाणे आपण स्लीवची कटिंग करणार आहोत. आपल्याला मेजरमेंट काय लागणार, बाहीची उंची दंड घे, एक 3.5चं मेजर जिथे म्हणजे जिथे 3.5 येईल त्याचं मेजर, आणि त्याचा दंडगेर इथलं उंची आणि दंडगेर. परत 5.5ची उंची घ्यायची आणि त्याचा पण दंडगेर घ्यायचा. आणि हा आपला जो काय लास्टचा दंडगेर असेल तो. ठीक आहे, मेजरमेंट आपल्याला एवढे लागणार आहे. तर आपण जे मेजर घेतलेलं होतं त्याच्यात बाहीची उंची 9 आहे. बाहीचा जो दंडगेर आहे तो 9.5च आहे. 3.5चं मेजर जे घेतो ते 9.5 आणि 5.5चं पण काय 9.5. हे आपलं काय बाहीचं मेजर. बाहीची उंची किती आहे? 9. बाहीचं दंडगेर किती आहे? 9. 3.5 आहे 9.5, 5.5 आहे 9.5. ठीक आहे, हे आपलं काय असेल आजचं मेजरमेंट असेल. सेम आपण काय करतो, या साईडला एक स्ट्रेट लाईन मारून घेऊया. इथून पण एक स्ट्रेट लाईन मारून. ठीक आहे, आपला नेहमी स्टार्टिंगचा पॉईंट काय असतो? 0. ठीक आहे, नंतर ठीक आहे. तर ह्याच्यात मी लिहून दिले सगळं. पहिला पॉईंट काय 0 ते 1. ठीक आहे, 0 ते 1 काय घ्यायचं आपल्याला, बाहीची उंची घ्यायची असते. म्हणजे जी काय उंची आहे ती 0 पासून 1 पर्यंत. त्याच्यामध्ये प्लस किती करायचं आहे, तर बाहीची उंची 0 ते 1 बाहीची उंची अधिक 1 इंच. जर अस्तर असेल तर 1 इंच आणि बिना अस्तरचं असेल तर किती घ्यायचं, 1.5 इंच. कारण आपण मग डबल फोल्ड करणार, पहिली अर्धा मग 1ची. अस्तरचं असं तेव्हा वरती अर्धा खाली अर्धा करून काय करतो, फोल्ड मारतो, अस्तर उलटं फिरवून टाकतो. मग आता बाहीची उंची किती आहे, 9. आता अस्तर तर शिवणार, त्याच्यामुळे आपण प्लस किती करणार, 1 इंच. म्हणजे किती होईल, 10. 10 मध्ये मार्क करून घ्यायचा इथे. ठीक आहे, 10 वरती. आणि इकडे पण काय करणार, 10 वरती मार्क करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे एक स्ट्रेट रेश मारून घ्यायची. ठीक आहे, आता आपण त्याच्यामध्ये 1 इंच तो प्लस केलेला आहे, अर्धा अर्धा. तर इथे अर्धा आणि वरती अर्धा मार्क करून घेऊया. खाली अर्धा इंच आणि वरती अर्धा इंच. ही आपली काय असणार आहे, मार्जिन असणार आहे. ठीक आहे, 0 ते 1. 1 ते 2 दंडगेरचा अर्धा, दंडगेर डिवाइड बाय 12. तिचा दंड किती आहे, 9 आहे. 9चा अर्धा किती येतो, 4.5. ठीक आहे, इथे माझा किती येईल, 2. आणि पुढे मार्जिन आपण ब्लाऊजमध्ये ठेवली आहे तेवढीच ठेवायची. किती ठेवलेली आहे, 1.5 इंच मार्जिन. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कॅप हाईट द्यायची, डाऊन. मुंड्याचा आकार किती द्यायचा, तर आपण इथं लिहून दिलेलं आहे. कॅप हाईट डाऊन किती करायचं, 27-32 असेल तर 2.5 इंच खाली करायचं. 32 आणि 36 असेल तर 3 किंवा 3.25. आणि 36, 40 आणि 40च्या पुढे असेल तर 3.5. आणि एकदमच तुम्हाला परफेक्ट हवा असेल तर 4. इथं अजिबात चून येणार नाही. पण 4 जेव्हा आपण इथे घेतो तेव्हा तुम्ही हात नाही वर करू शकत, एकदम टाईट बसतो इथे. मग आपण नॉर्मली 3-3.5च ठेवतो. ठीक आहे, आता इथे छाती किती आहे, 30ची छाती आहे. त्याच्यामुळे आपण किती डाऊन करणार, 2.5. इथून काय करायचं, आपण 2.5 वरती एक मार्क करायचं. ठीक आहे, एक रेश मारूया. त्याच्यानंतर आपल्याला एक 3.5 वर पण मार्क करायचं आहे, कारण आपण 3.5चा पण मेजर घेतलेला आहे. ठीक आहे, 3.5. अजून एक मेजर कसं घेतलेलं आहे आपण, 5.5चं. 5.5 वर एक पण एक मार्क करूया. ठीक आहे, तर 5.5चा तिथं किती होता, 9.5 होता. ठीक आहे, तर 5.5च्या लाईनवरती 9.5चा अर्धा घ्यायचा. मग किती येईल तो, 9.25. आणि 9.25 मध्ये अर्धा इंच लुजिंग द्यायची.
5.5ची लाईन आहे ही 3.5ची लाईन आहे आणि ही कॅप हाईट आहे. तर तिचा 5.5चा जो दंडगेचा मेजर किती होता? 9.5. 9.5चा अर्धा किती येतो? पावणे 5. आणि 5.5 मध्ये काय करायचं आपल्याला? प्लस करायचं अर्धा इंच. 5.5 मध्ये प्लस केल्यावर किती येतं? अर्धा इंच 5.25. इथून काय करायचं आपल्याला? 5.25 वरती एक मार्क करायचं. ठीक आहे, अर्धा इंच लुजिंग आणि प्लस 1.5 इंच जी आपली रेग्युलर मार्जिन आहे तीच. ठीक आहे. आणि आपण काय करायचं आधी इथे 0 पासून 4 पर्यंत, 0 पासून 4 पर्यंत आपला काय करायचं? जो पण आपला काय मुंडा आहे त्याचा अर्धा घ्यायचा. आता इथं मुंडा किती म्हणजे किती? 7. एक लाईन पुढे आहे, 7ला एक लाईन कमी, वरचा अर्धा इंच सोडायचं कारण हे काय आपलं शिलाई मार्जिन शिलाईमध्ये जाणार आहे. इथून आणि इकडचा अर्धा इंच म्हणजे काय ही स्टिचिंग मार्क असणार. इथं आपण हा स्टिच करणार आहोत, म्हणून इकडनं पण अर्धा इंच सोडायचं आणि हे मोजायचं बरोबर. तर आपल्याला जर आपण कट टू कट बघितलं तर किती काय होतोय? 7. म्हणजे तो मुंडा आपल्या ब्लाऊजप्रमाणे किती आलाय? 7. म्हणजे किती असेल तो? 14चा असेल. मुंडा किती असेल? 14. मग आपलं हे कटिंग करून झालेलं आहे. मग आपल्याला काय करायला लागेल? याचप्रमाणे आपल्याला काय करायला लागेल? मुंडा घ्यावा लागेल. मग आपली जी इथं मुंड्याची लाईन किती वरती येईल? जी आपण मगाशी मार्क करून घेतलेली ती 7 वरती. आधी किती आला होता? 7.5 अंगावरती घेतल्यावरती. आता कितीवर मार्क करायचं? 7 वरती. आणि मार्जिन पुढे 1.5 इंच. त्याच्यानंतर काय करूया? ही 0ला आणि या दोघांना क्रॉस असं जोडून घ्यायचं. आता इथून जेवढं तुम्ही खाली घ्याल, समजा इथं 3.5 वगैरे घेतलं तर काय होतं? इथे आता हे 2.5 वरती म्हटलं तर तिला नॉर्मली ते 1-2 चून येऊ शकते, पण तिला एकदम परफेक्ट जर मला खाली द्यायचं झालं, इथं जर हा इथला हाताचा काय होतं? इथे आणि इथे काय होतं? खेचून बसतो असा. मग तुम्ही हात जास्त वर करू शकत नाही, पण तुमचं इथली जी फिटिंग आहे पूर्ण ती काय दिसणार? पूर्ण परफेक्ट दिसेल. एक पण चून नाही येणार इथे. जर इथं 3.5 4 तिला 4चा जर हिला मी टाकला तर इथं तिचा हात काय बसेल? पूर्ण पूर्ण व्यवस्थित. इथं एक पण क्रीज नाही दिसत, पण ती काय हात नाही वर करू शकत. ठीक आहे. म्हणून आपण नॉर्मल काय आपल्याला हात वगैरे वर करायचा तर आपण किती घेतलेलं आहे? 2.5 घेतलेलं आहे. आणि ही एक सरळ रेष मारून घेतलेली. त्याच्यानंतर ह्या दोघांचा सेंटर काढायचा. ठीक आहे, ह्या दोघांचा सेंटर मोजून काढायचा. 7 आहे, 7. 7चा अर्धा की 3.5 येईल. ह्या दोघांचं सेंटर एक एक खूप कमी किती? 7. 7चा अर्धा किती येईल? 3.5. तर ह्या 3.5चा पण सेंटर काढायचा. ठीक आहे. आणि ह्या दोघांचा पण सेंटर काढायचा. मग सेम इथंच तेवढंच 2.5. ठीक आहे. हा मेन, नंतर ह्या दोघांचा सेंटर, नंतर ह्या दोघांचा सेंटर. हा आहे तो अर्धा इंच वर आणि हा आहे तो अर्धा इंच खाली. ह्याला काय करायचं? अर्धा इंच वरती आणि ह्याला काय करायचं? अर्धा इंच खाली मार्क करायचं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं? शेप द्यायचं. शेप देताना काय करायचं? 0 पासून 1.5 इंच सरळ जायचं पुढे आणि मग ह्या पॉइंटला इथे मिळवायचा आणि इथून या अर्धा इंचाला आणि मग इथून तुमचा बाहेर जाईल. ठीक आहे. मग आपण पॉइंटला मॅच करूया. थोडासा इथे कोण तयार होतो त्याला ॲडजस्ट करायचं. ठीक आहे. नंतर शेपवर उलटा फिरव. हा कोण होतो त्याला काढून टाकतो. ठीक आहे. हा झाला आपला हाताचा शेप. तर दुसरं काय? हा झाला पुढचा, जो पुढचा मुंडा असतो ना त्याचा झाला. आपल्याला बॅकचा द्यायचा. मग बॅकचा देताना काय करायचं? हा जो सेंटर आहे इथून काय करायचं? 1/2 इंच वरती घ्यायचं. सेंटर काढायचं इथून 1/2 इंच वरती आणि इथून काय करायचं? अर्धा इंच वरती. ठीक आहे, जी आपली मेन लाईन आहे ती. आणि दुसरा शेप देताना इथून बाहेर काढायचं, याला घ्यायची इथून याला आणि मग इथून हलकासा आत घेऊन 1/2 इंच इकडे. ठीक आहे. तुमचा दुसरा शेप हा असा करून.
ठीक आहे. कट करताना आपण कट कुठचा करणार? हा. जेव्हा आपण कागद कट करू तेव्हा कुठचा करणार? हा. नंतर हा. हा काय असा आहे? पुढचा मुंडा आहे, तर पुढच्या टायमिंगला जेव्हा आपण ब्लाऊज कट करू तेव्हा आपण तो घेणार. आणि आता रेग्युलर आपण करतोय तर आपण आधी काय करणार? हा कट करणार. जेव्हा हात लावणार तेव्हा काय करणार? हा. म्हणजे फ्रंटचा मुंडा काय असतो? कमी असतो इथे, कारण इथं आपल्याला व्यवस्थित बसायला पाहिजे म्हणून आपण हा मुंडा देतो. जर ह्याला इथं शेपमध्ये जॉईन करूया थोडासा, थोडासा पाव इंच इथे बाहेर जातो. ठीक आहे. किंचित किती इथं पाव इंच काय गेलं? बाहेर गेलं. मग मी शेपनुसारच घेणार. ठीक आहे. तर ह्याच्या पुढे किती वाढवायचं? 1.5 इंच, 1.5 इंच, 1.5 इंच, 1.5 इंच, इथून पण 1.5, 1.5, हे आपले 1.5 इंच. म्हणजे दोघांना पण करूया. ठीक आहे. शेपमध्ये. आणि आता हा मुंडा काय करूया आपण? चेक करून घ्यावा आधी वरचा. आपल्याला साडे की आपल्या किती पाहिजे? 7 पाहिजे तो हाईट आहे. आता इथे शिलाई लागणार आहे 1/2 इंचाची. पेनात मार्क करू. जेव्हा स्टिच करणार ना तेव्हा आपण काय करणार आहोत? आपण 1/2 इंचावरती स्टिच मारणार तिकडून. ही काय असणार आपली? शिलाई असणार. हा माझा कपडा कट होणार इथून, तर माझी शिलाई कुठे लागणार? इथून. मग आपण हा किती आहे तो मोजू. आपल्या किती पाहिजे? 7 पाहिजे. 7 पेक्षा एक काठी वगैरे जास्त असेल तरी पण चालेल. 4, 5, 6 कट टू कट 7 आहे. 7 पण रेषेवर येतं म्हणजे आपला बरोबर आहे. ठीक आहे. पहिलं काय केलं आपण? मार्क करून घेतलेलं इकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर उंची टाकून घेतली. उंचीमध्ये किती प्लस केला? 1 इंच. इथून दंडगेर टाकला. दंडगेर भागिले 2 करून इथे घेतला. जिथं दंडगेर होता 9चा, 9चा अर्धा किती येतो? 4.5. इथं डिवाइड बाय 2 करायचं, 4 नाही करायचं, 2 करायचं. ठीक आहे. कारण हात वेगवेगळे निघतात. 2 फोल्डमध्येच असतं. हे डबल फोल्ड असणार आहे. 4 फोल्ड अस्तरमध्ये करताना आपण त्याची 4 फोल्ड करणार, तेव्हा 4 निघतील. ठीक आहे. तर इथं काय करलं आपण? डिवाइड बाय 2 करून मार्जिन इथं घेतलेली पुढे 1.5 इंच. त्याच्यानंतर कॅप हाईट तिला 2.5ची घेतली आहे. तुम्ही 3.5, 4 घेऊ शकता, पण हाताची मुवमेंट नाही करू शकत वरती. जेवढा कॅप हाईट खाली घाल तेवढा वरती हात जाऊ शकत नाही. ठीक आहे. तर आपण नॉर्मली हात आपल्याला वर वगैरे काय म्हणून 2.5 ठेवलेला आहे. त्याच्यानंतर इथून एक 5.5चा मेजर टाकलं, 3.5चा मेजर टाकलेलं. 5.5 वरती जे काय मेजरमेंट होतं त्याचं 1/2 इंच लुझिंग देऊन इथं मार्क करून घेतलेलं होतं. पुढे 1.5 इंच मार्जिन वाढवली. त्याच्यानंतर 0 पासून आपला जो काय बॅकचा मुंडा आला होता तो आपण काय केलेलं? चेक करून घेतलेला आणि त्याच्याप्रमाणे काय केलेलं? इथून एक क्रॉस लाईन मारलेली जेवढी मुंड्याची. इथं आपला 7 आला होता म्हणून आपण ह्या जी कॅप हाईट खाली घेतलेली तिच्यावरती 7 वरती काय केलेलं? मार्क केलेलं आणि एक सरळ रेष मारलेली. ठीक आहे. सरळ रेष मारली. त्याच्यानंतर काय केलं? सेंटर काढलेलं. नंतर ह्या दोघांचा पण सेंटर काढलेला. नंतर परत ह्या दोघांचा सेंटर काढलेला. जो 0 आता इथं जर बघितलात तर 0 ते 4ची एक मी लाईन मारलेली आहे. नंतर इथे एक सेंटर काढला, म्हणजे 0 आणि 5चा एक सेंटर काढला आणि 5 आणि 4चा एक सेंटर काढला. हा सेंटर 1/2 इंच वरती जायचं आणि हा 1/2 इंच सेंटर काय करतं? खाली घ्यायचं. आणि जेव्हा आपण शेप ड्रॉ करत येऊ तेव्हा काय करायचं? 0 पासून 1-1.5 इंच सरळ जायचं. नंतर मग ह्या 1/2 इंचाला घेऊन मग इथून खाली यायचे 5 मध्ये. 5 मधून हा 1/2 इंच घ्यायचा आणि मग डायरेक्ट जायचं 4 मध्ये. आणि नंतर जेव्हा वरचा शेप मारू, दुसरा शेप घ्यायचा, तेव्हा काय करायचं? जिथं 1.5 इंच आलंय तिथूनच निमुळता जायचं. इथून आपल्याला काय करायचं? पाव इंच वरती घ्यायचं. इथून 1/2 इंच वरती घेऊन असं आपल्याला काय करायचं? आकार द्यायचा आहे. आणि ह्या लाईनच्या थोडंसं खाली येऊन आपल्याला हा आकार द्यायचा. हा आहे पुढचा मुंडा, हा आहे मागचा मुंडा. म्हणजे हा मागच्या भागाला जॉईन होणार आणि हा काय होणार आहे? पुढच्या भागाला जॉईन होणार. 1.5 इंच पुढे मार्जिन दिली. ठीक आहे. त्याला कट करूया.
इथून सरळ नंतर काय करायचं, हा जो वरचा आहे तो आपल्याला कट करावा लागेल. त्याच्यानंतर आपण काय करू, इकडून जो आपला वरचा मुंडाचा आकार जो आहे तो आपण कट करू. ठीक आहे. ठीक आहे, आपली स्लीवची ड्राफ्ट आहे. आता आपण ह्याला इथं लावून बघायला. ठीक आहे. किंचित एक सूत जास्त आहे. परत एकदम ठीक आहे. आपल्याला एवढासा कोपरा जास्त वाटतो, तर आपल्याला काय करायला इथे थोडासा आत घ्यावा लागणार. किंचित किंचित काय करायला लागणार इथे आत घ्यायला पाहिजे. तर आताला म्हणजे काय होईल, इथून पण थोडासा आत इथून आपल्या 5 इंच सारखं कट करावं. परत एकदा लावून बघूया. ठीक आहे, एवढं आपल्याला चालतं. ठीक आहे, तर आपल्याकडे बॅकचा ड्राफ्ट आहे, 1 टकचा फ्रंटचा ड्राफ्ट आहे आणि स्लीवचा ड्राफ्ट आहे. म्हणजे एक ब्लाऊज शिवायला जे काही ड्राफ्ट लागतात ते आपल्याकडे तयार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण स्लीवची ड्राफ्टिंग केलेली आहे. जर याच्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करा. जर चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्याच्या आधीच्या 2 व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर ह्याच्या आधी पण 2 व्हिडिओ अपलोड केले आहेत, त्या पण बघा, जेणेकरून तुमचं एक ब्लाऊजचं पूर्ण 1 टक ब्लाऊजचं पूर्ण तुमचं ड्राफ्टिंग तुम्हाला कटिंग करता येईल. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.